का खायला किती मजा येईल ना या पावसाळी वातावरणात। तर आज झटपट असा आणि पटकन एका तीन कुकरच्या शिट्यांमध्ये होणारा दाल तडका आपण बघणार आहोत। त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे व कांदा स्वच्छ नीट व्यवस्थित कापून घ्यायचा आहे, बारीक कापायचा आहे। एक कांदा आणि एक टोमॅटो हे सफिशियंट आहेत। किमान 3 ते 4 लोकांसाठी हा दाल तडका होईल। या मापाने मी हा कांदा घेतलेला आहे। व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो असं कापून घेतला। त्यानंतर मी गॅस पेटवून कुकर तापत ठेवला आहे। तिथे एक कांदा एक टोमॅटो कापून घेतला आणि इथे मी तूर व मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे। कुकरमध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे व त्यानंतर मी यामध्ये कांदा घालणार आहे। कांदा व्यवस्थित टाकून परतून घ्यायचा आहे। कांद्याला जसा गुलाबी ब्राऊन टेक्स्चर येतं तसं परतवून घ्यायचं आहे। हे बघा मी कांदा टाकलेला आहे, व्यवस्थित गुलाबीपणा येईपर्यंत परतवायचा आहे। अगदी झटपट असा मी दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ऑफिसच्या वेळेला किंवा महिलांना घाई गडबड असते सकाळची जेवणाची, त्यावेळेला झटपट होणार असं अगदी चविष्ट लागणारी डाळ आहे। रोज रोज तीच डाळ खाऊन आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे काहीतरी घरच्याच साहित्यात असं हॉटेलसारखं करायला खूप आवडेल ना आपल्याला। त्यासाठी ह्या दाल तडका माझ्या स्टाईलने घरगुती पद्धतीने मी केलेला आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा जरा स्मशी असा झाला पाहिजे, टोमॅटोसुद्धा। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद टाकत आहे। हळद टाकल्यानंतर मी इथे 1 चमचा आपला घरगुती लाल तिखट टाकत आहे। तिखट हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला किती तिखट लागतं किती कमी तिखट लागतं त्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊन त्यानंतर स्वच्छ डाळ धुवून घेतलेली भिजवलेली डाळ इथे घालायची आहे। जेवढी तुम्हाला किती माणसं तुमची आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे 5 माणसांचं प्रमाण घेतलेलं आहे। डाळ घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं। हे बघा, त्यानंतर इथे मी 2 ग्लास पाणी घालणार आहे। व्यवस्थित 2 ग्लास पाणी घालायचं आहे। आपल्याला वाया काही घालवायचं नाही आहे, त्यामुळे जे काही टोपाला डाळ लागलेली असेल ती धुवून घ्यायचं आणि तुम्हाला किती कमी जास्त घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता। इथे मला मीडियम कन्सिस्टन्सी डाळीची आवडते, त्यामुळे मी त्यानुसार पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, व्यवस्थित ढवळायचं आहे, परतवून घ्यायचं आणि व कुकरचं झाकण लावायचं। कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्टीमध्ये तुमची डाळ आरामात होणार। हे बघा माझी पहिली दुसरी तिसरी शिट्टी झालेली आहे। त्यानुसार ही बघा आपली गरमागरम डाळ अशी तयार आहे। ही फर्स्ट